प्ले करणार आहे आणि हा फक्त एज्युकेशनल पर्पज आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे मला की अशा प्रकारचे व्हिडिओज देखील मॉनिटाईज होतात, पण हे कसे मॉनिटाईज होतात ते देखील मी तुम्हाला सांगते. ह्या 3 गोष्टी झाल्या आणि सगळ्यात चौथी एक महत्वाची गोष्ट जी असते ती चॅनल मॉनिटायझेशनसाठी खूप महत्वाची असते. माझ्या जवळच्या अतिशय जवळच्या खूप व्यक्ती आहेत, त्यांच्याच बरोबर असं झालं आणि जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्ती बरोबर असं होतं तेव्हा ऍज अ टेक क्रिएटर म्हणून आपण कुठेतरी हरलो नाहीयेत ना. आपण जर त्यांना मदत करत नाहीये तर आपण टेक क्रिएटर कसले असा प्रश्न मनात निर्माण. तुम्हाला काय करायला हवं आहे तर फॉर एक्झाम्पल आता मला याचे व्हिडिओज मॉनिटाईज होतच नाही असा ना खूप लोकांचा ग्रह आहे आणि याचसाठी मी माझ्या कम्युनिटीमध्ये पोल घेतला होता की एआयचे व्हिडिओज मॉनिटाईज होतात का, हो किंवा नाही मध्ये तुम्हाला तुमचं आन्सर द्यायचं होतं. खूप साऱ्या लोकांनी सांगितलं की नाही, एआयचे चॅनल्स जे असतात ते मॉनिटाईज होत नाहीत. बऱ्याचशा लोकांना तर माहितीच नाहीये की एआयचे हे चॅनल्स असे मॉनिटाईज होतात की नाही होत, ते कशा प्रकारे वर्क करायचे, कशा प्रकारे त्याच्यावर काम करायचं. आणि खूप कमी लोकांचं असं म्हणणं आहे की हो, एआयचे व्हिडिओज मॉनिटाईज होतात. याचा अर्थ काय, हा पोल मी का घेतला होता तर मला बघायचं होतं की किती लोकांमध्ये अवेअरनेस आहे ह्या ट्रेंडला घेऊन. कारण का हा जो ट्रेंड आहे ना तो तुम्हाला सक्सेस बनवणार आहे, सक्सेसफुल बनवणार आहे. आणि म्हणूनच म्हटलं की राहिले तर फक्त 2-3 महिने, तुम्हाला जर मॉनिटायझेशन पाहिजे असेल तर तुम्ही आता हा ट्रेंड पकडून पुढे जावं. खूप साऱ्या व्हिडिओच्या खाली मी कमेंट वाचली आहे की एआयचे चॅनल्स मॉनिटाईज होतच नाही, कंटेंट पाहायला खूप छान वाटतं पण मग बनवून आपला काय फायदा, ते चॅनल मॉनिटाईज होणारच नाहीये. काही गोष्टी आहेत ज्या फॉलो करून जर तुम्ही एआयचे व्हिडिओज बनवले तर तुम्हाला डेफिनेटली इथे मॉनिटायझेशन मिळणार आहे. आणि हेच तुम्हाला माहिती नसतं, चुका करून बसता, छोट्या छोट्या गोष्टी असतात खूप महत्वाच्या असतात. आपल्याला युट्यूब काय सांगतं, युट्यूबला कशा पद्धतीने इथे व्हिडिओ बनवायला हवा आहे या गोष्टींवर कधी आपण लक्षच देत नाही आणि म्हणूनच ह्याच गोष्टींवर मी इथे नेहमी बोलत असते. हा आपला जो टेक्निकल चॅनल आहे तो फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. हे युट्यूब फॅमिली, मी रीना आणि तुम्ही पाहत आहात वाईट टेक रीना. तुम्ही जर खरंच सिरियसली युट्यूबर बनणार आहात, युट्यूबवर काम करायचं आहे, मॉनिटायझेशन पाहिजे आहे तुम्हालाही, तर तुम्हाला आपले व्हिडिओज हे रेग्युलरली आणि पूर्ण पाहावे लागतील. कारण का कुठे जरी स्किप केलं आणि तो पॉइंट जरी मिस झाला, कदाचित तोच पॉइंट महत्वाचा असतो तुमच्या मॉनिटायझेशनसाठी. तर चला, थोडाही वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. युट्यूबनी ना शॉर्ट्स मध्ये स्वतःच आपल्याला क्रिएट विथ एआय, एडिट विथ एआय असे काही ऑप्शन्स दिलेले आहेत. ती क्रिएट म्हणून एक ऍप दिलेला आहे आणि त्या ऍप थ्रू तुम्ही छोट्या छोट्या 10 सेकंड, जास्तीत जास्त लिमिट आहे त्याचं 10 सेकंड, पण 10 सेकंडच्या छोटे छोटे व्हिडिओज तुम्ही प्रॉम्प्ट देऊन बनवून घेऊ शकता आणि ते व्हिडिओज मॉनिटाईज देखील होतात. कारण स्वतःच युट्यूबने आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही इथून व्हिडिओ जनरेट करू शकता. या व्हिडिओत सगळ्यात अगोदर आपण जे बोलणार आहोत तो व्हिडिओ कसा बनतो, म्हणजेच काय, तुम्ही कोणताही व्हिडिओ बनवा. आपण आता नॉर्मल व्हिडिओ बनवलेला आहे किंवा आपण एआयचा व्हिडिओ बनवत आहोत, आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज असते ते अगोदर समजून घ्या. आपल्याला एकतर फोटो हवे असतात, व्हिज्युअल्स हवे असतात किंवा आपल्याला इमेजेस हवे असतात. ठीक आहे, म्हणजे फोटो हवे असतात किंवा आपल्याला व्हिडिओ क्लिप हवे असतात ज्यामध्ये मुवमेंट दिसून येतात, व्हिडिओमध्ये आपल्या मुवमेंट्स दिसून येतात. दुसरी गोष्ट आपल्याला हवी असते व्हॉइस. ठीक आहे, आपण व्हिडिओ कशाबद्दल आहे ते एक्सप्लेन करत असतो, आपला व्हॉइस खूप महत्वाचा असतो. तिसरी गोष्ट असते स्क्रिप्ट. आपण जे बोलणार आहोत त्याच्यामध्ये किती व्हॅल्यू आहे, ती स्क्रिप्ट आपल्याला हवी असते. ह्या 3 गोष्टी झाल्या आणि सगळ्यात चौथी एक महत्वाची गोष्ट जी असते ती चॅनल मॉनिटायझेशनसाठी खूप महत्वाची असते. ती कोणती असते ती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, कारण ती गोष्ट मी आत्ताच सांगितली तर ह्या 3 गोष्टी तुम्ही इग्नोर करणार आणि ह्या 3 गोष्टी इग्नोर केल्या तर त्या चौथ्या गोष्टीचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाहीये. आणि म्हणूनच पहिल्या गोष्टीपासून सुरुवात करूयात, व्हिज्युअल. खूप सारे क्रिएटर मी इथे बघते जे ना एक इमेज आणि व्हॉइस देऊन खूप सारे व्हिडिओज तयार करतात, अगदी पटपट पटपट ग्रो देखील होतात आणि नंतर मॉनिटायझेशनच्या वेळेस जाऊन पॉलिसी लागते. मी खूप स्टडी केला कारण का माझ्या जवळच्या अतिशय जवळच्या खूप व्यक्ती आहेत, त्यांच्याच बरोबर असं झालं आणि जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्ती बरोबर असं होतं तेव्हा ऍज अ टेक क्रिएटर म्हणून आपण कुठेतरी हरलो नाहीयेत ना. आपण जर त्यांना मदत करत नाहीये तर आपण टेक क्रिएटर कसले असा प्रश्न मनात निर्माण होतो. आणि म्हणून मी म्हटलं की या गोष्टीवर खोलपर्यंत जायचं, स्टडी करायचा आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायच्या जेणेकरून त्यांचे इफर्ट्स कुठेही वाया जाणार नाही. आणि म्हणून तुम्हीही अशीच व्हिडिओ बनवत आहात, एक इमेज घेतला आहे, त्याला व्हॉइस ओव्हर करून मोटिवेशनल स्टोरी सांगत आहात
तर हा व्हिडिओ तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐका. आता अशी ज्यावेळेस व्हिडिओ तुम्ही बनवता तेव्हा तुमची स्क्रिप्ट तुम्ही घेत असता ChatGPT कडून. ChatGPTला तुम्ही पूर्ण स्क्रिप्ट लिहून देता का? तर नाही. आणि हीच होते सगळ्यात पहिली चूक आणि इथेच तुमचं मॉनिटायझेशन नाकारलं जातं. कारण का मास प्रोडक्शन मध्ये तुमचा व्हिडिओ जातो. आता मास प्रोडक्शन मध्ये तुमचा व्हिडिओ का जातो? का तर तुम्ही जो कंटेंट घेतलेला असतो ChatGPT कडून, तो कंटेंट तुमचा असतो का? नाही. तुम्ही फक्त त्याला सब्जेक्ट दिलेला आहे आणि तुम्ही जो सब्जेक्ट दिलेला आहे त्याच प्रकारचा सब्जेक्ट कितीतरी लोकांनी ChatGPTला सांगितलेला असतो. ती ती जी इन्फॉर्मेशन असते ती स्टोअर होते त्या कंटेंटच्या खाली आणि जेव्हा जेव्हा कोणता क्रिएटर ChatGPTला पुन्हा पुन्हा कमांड देईल की मला ह्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे, ती स्क्रिप्ट उचलून तो त्या क्रिएटरला देत असतो आणि त्याच्यामुळे सिमिलर कंटेंट बनतो. ह्या प्लॅटफॉर्मची ऑथेंटिसिटी कमी होते, ओरिजिनलिटी कमी होते आणि म्हणून युट्यूब अशा कंटेंटला व्ह्यूज तर भरपूर देतो कारण का लोकांना इंटरेस्टिंग वाटतं, ते ऐकायला छान वाटतं. पण इथे मॉनिटायझेशन मिळत नाही आणि मॉनिटायझेशन नाहीच मिळालं तर मग आपला व्हिडिओ बनवून फायदाच काय ना. मग तुम्हाला काय करायला हवं आहे? तर फॉर एक्झाम्पल आता मला एखादी स्टोरी बनवायची आहे. मी माझ्या येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओसाठी कॉन्टेंट बनवणार आहे. तर मी काय करणार, म्हणजे अशा प्रकारे मी पूर्ण स्क्रिप्ट लिहिलेली आहे 2-3 पानांची. ठीक आहे. अशा प्रकारे हा सिंगल व्हिडिओ स्क्रिप्ट आहे माझा. या व्हिडिओ हा जो पूर्ण सिंगल व्हिडिओ स्क्रिप्ट मी 5 ते 6 पानांचा लिहिलेला आहे. आता अक्षर खराब आहे ती गोष्ट वेगळी आहे. आपल्याला कुठे सुंदर अक्षर स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा नाहीये. आपल्या मनात जे येईल त्या टॉपिक बद्दल ते पटपट पटपट लिहून काढायचं आणि मग त्याचे फोटो जे असतात ते ChatGPTला द्यायचे आणि सांगायचं मी जो कंटेंट तुला दिलेला आहे त्याच कंटेंटला रिलेटेड असा पॉवरफुल स्क्रिप्ट बनवून तुम्हाला दे. आणि असं केलं तर तुमच्या स्क्रिप्टवर कोणत्याही प्रकारचं रिजेक्शन येणार नाही. ही पहिली गोष्ट आहे स्क्रिप्ट. आता दुसरी गोष्ट आहे इमेजेस. फक्त इमेजेस लावून तुम्ही जर ही स्क्रिप्ट बनवली देखील तुम्ही छान, पण फायदाच काय ना जर फक्त तुम्ही इमेज लावत आहात. आता तुम्हाला जर रनिंग टेक्स्ट व्हिडिओज मॉनिटाईज करून घ्यायचे आहेत, इमोशनल किंवा स्टोरी चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचे आहेत, तर तुम्हाला स्वतः तिथे प्रेझेंट असणं खूप महत्वाचं आहे. सुरुवातीचा 1 मिनिट तरी ऍटलिस्ट तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये व्हिजिबल राहा आणि त्याच्यानंतर तुम्ही जर फोटो अटॅच करत आहात तिथे तर फक्त एक सिंगल फोटो अटॅच करू नका. तुम्ही जे जे बोलत आहात त्या दृश्याप्रमाणे त्या सीन प्रमाणे तुम्हाला इमेज जनरेट करून घ्यायची आहे आणि त्या इमेजला तुम्हाला थोडंसं ॲनिमेट करायचं आहे. थोडे इफर्ट दिसले पाहिजेत. युट्यूब काय सांगतं, तुमचे इफर्ट व्हिडिओमध्ये दिसले पाहिजेत, विजिबल असले पाहिजेत आणि म्हणून तिथे तुम्हाला इफेक्ट द्यायचे आहेत आणि तिथून तुमचं मग कळणार आहे की व्हिडिओमध्ये तुम्ही इफर्ट घेतले आहेत व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मग तुमचा व्हिडिओ लो इफर्ट मध्ये जाणार नाही. समजलं? एकतर स्क्रिप्टिंग, दुसरा लो इफर्ट व्हिडिओ. स्क्रिप्टिंग मध्ये आपण मास प्रोडक्शन बघितलं आणि इथे व्हिज्युअल्स मध्ये आपण लो इफर्ट कशा प्रकारे टाळायचा ते बघितलेलं आहे. आता व्हिडिओ जनरेट करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जेव्हा व्हिडिओ जनरेट करत असतो त्यावेळेस आपण त्याचा व्हॉइस देखील जनरेट करत असतो आणि असा व्हॉइस जनरेट करत असताना आपण कॅनवा टूलचा वापर करतो किंवा अजून एखादं फ्री सॉफ्टवेअर वापरतो आणि तसं केल्यामुळे ना तो रोबोटिक व्हॉइस पकडला जातो. त्याच्यामध्ये इमोशन्स नसतात, त्याच्यामध्ये फिलिंग्स नसतात आणि मग असे रोबोटिक व्हॉइस जर तुम्हाला तर माहितीच आहे एआयला रोबोटिक व्हॉइस चालत नाही आणि मग असा फिलिंग नसलेला रोबोटिक व्हॉइस जर तुम्ही यूज केला तर असा व्हॉइस देखील मॉनिटायझेशन मध्ये रिजेक्ट होतो आणि ते मुख्य कारण हेच असतं रोबोटिक व्हॉइस. ठीक आहे, एआय जनरेटेड व्हॉइस. आता ठीक आहे, मग एआय जनरेटेड व्हॉइस वापरायचंच नाही का? तर नाही. 11 Labs वर जे व्हॉइस आपल्याला मिळतात ते व्हॉइस चेक करा आणि त्यातला खूप इमोशनल म्हणजे त्यांच्या बोलण्याचा जो वे असतो तो सिच्युएशन प्रमाणे चेंज होतो. ठीक आहे, असा व्हॉइस सिलेक्ट करा. भलेही थोडे पैसे तिथे तुम्हाला पे करावे लागतील, खूप थोडे पैसे पे करून खूप जास्त क्रेडिट तिथे मिळतात आणि तिथून तो व्हॉइस तुम्ही डब करून तुमच्या स्क्रिप्टसाठी घेऊ शकता. हेही नाही करायचंय. सगळं काही तुम्ही घेतलं आहे, फोटो घेतला आहे, तुमचा प्रॉम्प्ट जनरेट झाला आहे, स्वतः व्हॉइस ओव्हर करा, स्वतः व्हिडिओत प्रेझेंट राहा पहिला 1 मिनिट आणि जर असं केलं तर तुमचा तो व्हिडिओ, तुमचा तो
चॅनल मॉनिटाईज होणार आहे. आता खूप सारे व्हिडिओज, आता मी तुम्हाला इथे एक व्हिडिओ दाखवते. एआय जनरेटेड चॅनल आहे, काहीही स्वतः केलेलं नाही. त्यांचे व्हिडिओज एआय जनरेटेड आहेत, फोटोज घेऊन प्रॉम्प्ट, त्याच्यानंतर सगळं काही वाईस, सगळं काही एआय जनरेटेड आहे. आणि तरीही त्या चॅनलवर अर्निंग होत आहे, म्हणजे त्या चॅनलला मॉनिटायझेशन मिळालेलं आहे. आणि अगदी कमी व्हिडिओमध्ये, मी तर म्हणते एका व्हिडिओमध्ये पूर्ण चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. आणि तुम्ही बघा, मी ते स्क्रीनशॉट अटॅच करते आणि कशा प्रकारे दिसतं. मी लेस दॅन 30 सेकंड हा व्हिडिओ प्ले करणार आहे आणि हा फक्त एज्युकेशनल पर्पज आहे. आणि तुम्हाला सांगायचं आहे मला की अशा प्रकारचे व्हिडिओज देखील मॉनिटाईज होतात, पण हे कसे मॉनिटाईज होतात ते देखील मी तुम्हाला सांगते. मुझे मेरे दिल से नहीं, मेरे चेहरे से क्यों तौलते हैं? जिस बात की मैं कभी गुनहगार ही नहीं थी, उसकी सजा मुझे क्यों मिल रही है? क्या इस दुनिया में मेरे लिए कहीं भी कोई जगह नहीं है जहां मुझे सिर्फ इंसान समझकर अपनाया जाए? तेज धूप सिर पर चढ़ चुकी थी। टीना अब भी नदी किनारे बैठी थी। रोते रोते उसकी आंखें में लगभग 60 साल की एक बुजुर्ग महिला खड़ी थी। चेहरे पर अपनापन था और हाथ में सब्जियों की टोकरी। हा जो चॅनल आहे हा आहे मॉनिटाईज चॅनल. आता हे कसं समजणार, तर ह्या 3 डॉटवर मी क्लिक केलेलं आहे आणि या ठिकाणी बघा सुपर थँक्स इथे बटन आलेलं आहे, म्हणजे हा चॅनल आहे मॉनिटाईज. आणि हा जो चॅनल आहे याच्यावर एकही गोष्ट अशी मॅन्युअली केलेली नाही. सगळं काही जे आहे ना ते एआय जनरेटेड आहे. व्हॉइस, इमेजेस जे काही आहे ते सगळं जे आहे ते एआय जनरेटेड आहे. आणि तरी पण हा चॅनल आहे मॉनिटाईज. आता तुम्ही पाहू शकता इथे व्ह्यूज बघा किती आहेत. 1.1 करोड व्ह्यू आहे तिथे. 4 वीक पूर्वी हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. या एका व्हिडिओमध्ये ह्या चॅनलला पूर्ण मॉनिटायझेशन मिळालेलं आहे. मॉनिटायझेशन बाजूलाच राहू द्या. 15 मिनिटांचा हा व्हिडिओ आहे आणि थोड्या वेळाने इथे एवढ्या ऍड लागत असतात, एवढा रेव्हेन्यू ह्या अकाउंटला मिळत आहे, या चॅनलला मिळत आहे. आणि म्हणूनच एआयचे व्हिडिओज हे मॉनिटाईज होतात. फक्त प्रॉपर काम करणं गरजेचं आहे. तर चला मी सांगते तुम्हाला कशा प्रकारे वर्क होणार आहे. आता हा जो व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये जे नरेट केले, त्यांनी नरेशन दिलेलं आहे तो एआय जनरेटेड व्हॉइस आहे. शिवाय त्याच्यामध्ये जे इमेजेस वरून व्हिडिओ जनरेट केलेले आहेत त्यांना स्वतःचा एक असा व्हॉइस आहे. ही स्टोरी टेलिंग आहे, ठीक आहे. हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ स्वतः प्रेझेंट करणारे कॅरेक्टर्स देखील त्याच्यात आहेत, परंतु ते कॅरेक्टर्स कसे बिहेव करत आहेत, कशा प्रकारची ही स्टोरी आहे, कुठे काय होत आहे हे एक्सप्लेन करणारा एक नरेशन देखील त्यांनी दिलेला आहे, जो मेन व्हॉइस आहे. वर्सटाईल झालेला आहे हा व्हिडिओ. याच्यामध्ये मल्टिपल कॅरेक्टर्स पण आहेत, ते स्वतः देखील बोलत आहेत, प्लस नरेशन पण दिलेलं आहे, म्हणजे ती स्टोरी कोणीतरी एक्सप्लेन करत आहे असं देखील वाटत आहे. स्टोरी जी आहे ती सर्वसामान्य आहे, जे इतर क्रिएटर क्रिएट करू शकतात. अगदी त्याच प्रकारची स्टोरी आहे. व्हिज्युअल्स आहेत, त्याच्यानंतर ते इमेजेस जनरेट केलेले आहेत, ते व्हिडिओ जनरेट केलेले आहेत. पण त्याचा प्रेझेंट करण्याचा जर वे तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये त्यांचे इफर्ट्स दिसून आलेले आहेत. काय महत्वाचा जो 4था पॉइंट मी होता तो तुम्हाला सांगणार होते, तो म्हणजे त्यांनी त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला डिस्क्लेमर दिलेला आहे. तुमचे जर एआयचे व्हिडिओ असतील आणि तुम्ही जर त्याला डिस्क्लेमर दिलेलं नाही आहे तर तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार नाही, हे तुम्ही लिहून घ्या. आता तुम्हाला समजलं असेल की कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपलं चॅनल हे रिजेक्ट होतं, कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्ट्रिक्टली फॉलो कराव्या लागतात. आणि मग तुम्हाला काय वाटतं, कोणतीही एक गोष्ट पकडून जर आपण प्रॉपर काम केलं तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल का? तर नाही. आपल्याला ह्या सगळ्याच गोष्टींवर लक्ष देणं खूप महत्वाचं असतं. इमेज जनरेट करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि म्हणून मी म्हणत असते तुम्हाला की व्हिडिओ पूर्ण पाहत जा. असे मध्ये मध्ये मला खूप महत्वाचे पॉइंट आठवतात आणि मी ते सांगत असते. जेव्हा पण तुम्ही इमेज जनरेट करत असता तेव्हा तुम्ही कोणाची रेफरन्स इमेज घेऊ नका ज्याच्यावर कॉपीराईट असेल. त्याच इमेज प्रमाणे तुमचा रेफरन्स इमेज तयार होणार आणि त्याच्यावर कॉपीराईट येणार. तुम्ही व्हिज्युअल तयार करा तुमच्या माइंडमध्ये, तुमचा स्क्रिप्ट तयार करा आणि त्या स्क्रिप्टनुसारच इमेज बनवून घ्या. कोणाचाही फोटो कॉपी करून त्याच्यावरून तुम्ही इमेज बनवून घेऊ नका. खूप महत्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी भरपूर काही असतं, पण एका व्हिडिओमध्ये आपण सगळ्याच गोष्टी शेअर नाही करू शकत. तुम्हालाही ते बोर वाटतं आणि मग आपण केलेले इफर्ट्सही कुठेतरी मग वेस्ट झाल्यासारखे वाटतात. ही माहिती लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचावी हाच एक उद्देश असतो. आणि म्हणूनच या चॅनलला तुम्ही नेहमी कनेक्टेड राहा. तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर इथे अगदी क्विक दिलं जातं. कुठेही तुम्हाला मी वाट पाहायला लावत नाही. आता राहिले आहेत फक्त 3 महिने. आता 3 महिने मी का म्हणत आहेत, पुढचे 2 महिने आपल्यासाठी बोनस ठेवूयात.
आणि मग 3 महिन्यातच आपल्याला जर चॅनल मॉनिटाईज करायचं आहे तर काय करा, आता जे कुकिंगचे चॅनल्स ज्यांचे आहेत ना त्यांनी कुकिंगचे असे AI व्हिडिओज बनवा आणि तुमच्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड करा किंवा तुमच्या स्क्रीनकास्ट लाईव्हला लावा. त्याचप्रमाणे ज्यांचे भक्ती चॅनल आहेत त्यांनी देखील असे भक्ती व्हिडिओ बनवा. स्वामींचे जे स्वामी चरित्र आहे त्यातलं पार्ट 1 पार्ट 2 बनवा तुम्ही तसे आणि लोकांपर्यंत AI थ्रू पोहोचवा तुमची माहिती. स्वतः आपण तिथे प्रेझेंट राहा. थोडासा जास्त तुम्हाला फक्त त्रास होईल बनवण्याचा, कारण का बनवायला गेलात तर खूप वेळ जातो, खूप टाइम कन्झ्युमिंग ही प्रोसेस आहे. पण तुम्हाला जर काहीतरी मिळवायचं आहे तर तुम्हाला काहीतरी द्यावं पण लागणार आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला लवकरात लवकर मॉनिटाईज करून घ्यायचं आहे तुमचा चॅनल तर तुम्हाला आता अशा पद्धतीने थोडंसं जास्त काम करावं लागणार आहे. आपण म्हणतो ना, गधा मजुरी करण्यापेक्षा आपल्याला स्मार्ट वर्क करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे 30 व्हिडिओ जनरेट करून जर त्यातून तुम्ही तिथेच राहणार असाल तर तुम्ही काहीतरी नवीन क्रिएटिव्ह करून तुम्ही जरा पुढे निघून जाल. आणि म्हणूनच तुम्हाला जर असे व्हिडिओ बनवता येत नसतील तर मला कमेंटमध्ये सांगा की हेल्प हवी आहे. फक्त हेल्प टाईप करा आणि मी तुम्हाला हे व्हिडिओ कसे जनरेट करायचे ते अगदी स्टेप बाय स्टेप सांगणार. कुठेही अडकणार नाही तुम्ही आणि पटकन हे प्रोसेस सगळी करावी लागेल आपल्याला, कारण राहिले आहेत फक्त 3 महिने. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, एक हाईप द्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला मात्र विसरू नका. मी तुम्हाला पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. टिल देन कीप लर्निंग, कीप क्रिएटिंग अँड कीप ग्रोईंग. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.